नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे रामनवमी. रामनवमी हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. चैत्र नवरात्रीचा हा 9वा दिवस आहे आणि याच दिवशी रामनवमी देखील आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने वाढलेलं आहे. अयोध्यामध्ये दशरथ राजाच्या घरी कौशल्य मातेच्या पोटी श्री महापुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला. भगवान विष्णूंचा हा 7वा अवतार त्या दिवशी दशरथांच्या घरी जन्माला आला. त्या दिवशी रामाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे पूजा करून किंवा आपल्या घरी पूजा करून सुख शांती समृद्धी ही आपल्या घरामध्ये नांदत असते. माता सीतेची पूजा जर आपण केली तर तिला माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं आणि भगवान रामांबरोबर माता सीतेची आपण पूजा या दिवशी जर आणि आई लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरावरती धनवृद्धी होते. या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी असा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापरासोबत जाळली तर घरातील सर्व दोष, अडचणी, भांडणं, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. घरातील नकारात्मकता दूर होऊन जाईल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज रात्री आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. कापूर घरामध्ये जाळल्याने आपल्यावरती देवी देवतांची कृपा तर होतेच, त्याचबरोबर घरामध्ये काही सूक्ष्म जीवजंतू किंवा काही रोगराई असेल ती सुद्धा दूर होऊन जाते. आणि म्हणूनच ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू आणि शनी, केतू यांचा दोष असतो त्यांनी आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर हा जाळावा आणि यामुळे कुंडलीमधील सर्व पितृदोष, राहुदोष दूर होऊन जातात. आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर पहा, हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6:30च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असते, नवरा बायकोंचं एकमेकाशी पटत नसेल, घरामध्ये वादावाद, कटकटी, दारिद्र्य, पैशाच्या अडचणी असतील, त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती होत नसेल, घरातील पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, घरामध्ये कटकटी वातावरण, हे घरामध्ये खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतंही काम आपण करायला हाती घेतलं तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त न होणे, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही जे कापूर जाळायचं भांडं आहे ते घेतलं तरी सुद्धा चालेल. हा उपाय करण्यासाठी मातीची भांडे जे आहे ना ते वापरलं तर खूप महत्त्वाचं सांगितलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे मातीची पंती असेल ती जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. आता पहा, ह्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला एकतर माती घ्यायची आहे, म्हणजे कुंडीतली माती घ्यायची आहे किंवा मग तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. माती किंवा तांदूळ ह्या दोन्हीपैकी एकच वस्तू तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला या वस्तूंवरती 9 कापरांच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अखंड 9 लवंगा ज्या आहेत तर त्या ह्या कापरावरती ठेवायच्या आहेत. त्याला पुढे फुलं असतील अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. 9 हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तर पहा, आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी आपल्याला थोडीशी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरामधली जी लहान मुलं आहेत, चिडचिडेपणा करत आहेत, हट्टीपणा करत आहेत, त्यांच्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल, तिच्यावरून सुद्धा आपल्याला ह्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एखादा कर्ता पुरुष आहे परंतु तो सारखा चिडचिड करत आहे तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत.
उतरवून झाल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे, हा सुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तूंवरती एक अर्धा चमचा गावरान तूप जे असतं गाईचं ते तुम्हाला टाकायचं आहे. हे सर्व त्यामध्ये टाकून तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे. हे कुठे प्रज्वलित करायचं आहे तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आता पहा, हे प्रज्वलित करण्या अगोदर तुमच्या देवघरातील दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला अगरबत्ती धूप लावून घ्यायचा आहे, आसन टाकायचं आहे, आसनावर बसायचं आहे आणि नंतरच उपाय करायला सुरुवात करायची आहे. प्रज्वलित केल्यानंतर जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर हे भांडं ठेवायचं आहे. त्यानंतर ते तिथून उचलायचं आहे आणि आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे. याचा पूर्ण धूर आपल्या प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक घरामध्ये आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला हे काही वेळ ठेवायचं आहे. आपले उपाय करत असताना घराच्या खिडक्या, दरवाजे हे उघडे ठेवायचे आहे, जेणेकरून घरातील नकारात्मकता बाहेर जाईल, बाहेरची सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये येईल. पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. लवंग ज्या आहे तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. वेलची सुद्धा आपल्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे, रामनवमी आहे आणि त्यामुळे आपल्याला असा हा उपाय रात्री घरामध्ये करायचा आहे. असा उपाय केल्याने आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाते, नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाते, दरिद्री जी ती घराच्या बाहेर निघून जाते आणि बाहेरची लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येते. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज रात्री आवर्जून करायचा आहे. आता बघा, यामधील जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या वस्तू तुम्हाला जळू द्यायच्या आहेत आणि ज्या राहतील तर त्या तुम्हाला तुमच्या एखाद्या झाडाच्या खोडाला टाकायच्या आहेत. तर असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.